तो हे गाइस सभी को अस्सलाम वालेकुम और जय महाराष्ट्र मित्रांनो. तो आज हे भाऊचं खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा तर कारण की आपल्याकडे गाडी रिस्टोरेशन करण्यासाठी टाकली होती त्यांनी. आज त्यांची गाडी मी तयार करून दिलेली आहे, जशी त्यांची इच्छा होती तशीच. एक नंबर. भाऊ कसं काय काम झालं? एक नंबर, जबरदस्त काम केलेलं. इकडे बघून सांगा आणि जे आहे ते खरं खरं सांगा. काम फेकम फाक झालं का पिनवली झाली, खपवणी झाली का लुटून घेतलं, कसं झालं काम? नाही, काम व्यवस्थित झालेलं आहे. एक काही नंबर. लूटमार वगैरे नाही. आहे की नाही? नाही, एकदम व्यवस्थित. जे लिहून घेतलेलं होतं ते जे लिहून संपूर्ण काम घेतलेलं आहे ते पूर्ण काम केलेलं आहे तुम्ही. आहे की नाही? काही प्रॉब्लेम नाही. जसं मनाची इच्छा होती भावाची तशी झाली की नाही भावा? बाकी व्यवस्थित झाली. एक नंबर. एक नंबर. एक नंबर. बाकी आमच्या इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहे, जे प्रेक्षक आहे आपले, जे फॉलोअर्स आहेत, जे रील बघून आपल्याकडे येण्याचे प्रयत्न करतात. काही लोक येतात नाही, घाबरतात का बाबा लुटून घेतात. काही त्याचं म्हणणं आहे का जास्त पैसे घेतात. काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा काही कामाची खरं गोष्ट नाही आहे. आज तुम्ही स्वतः एक तुमचं एक्सपेरिमेंट घेतलेलं आहे, तुमची स्वतःची गाडी तयार करून लिहिलेली तुम्ही, तर कसं काय काम वाटलं तुम्हाला? नाही, काम व्यवस्थित आहे. काही प्रॉब्लेम नाही. या सर्वांनी काम करून. आणि तुम्हाला हे पण सांगून दिलं मी की बाबा माझ्या कामात काही अडचण आली तर तुम्ही या, मी व्यवस्थित करून देईल, मग तुम्ही जा. आहे की नाही? त्याचे पैसे काहीच नाही. बरोबर. गाडी नंतर घेऊन याच्यानंतर झाल्यानंतर जे काम होईल, समजा हां. काही जर काम निघलं तर तुम्ही म्हणले ते फ्री ऑफ कॉस्ट करून करून देईल. आहे की नाही? तर या वेळेला नक्कीच शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि पठाण गॅरेजला व्हिजिट करा. बाईक रिस्टोरेशन खुलताबाद. जब तक के लिए अल्लाह हाफिज. जय हिंद, जय महाराष्ट्र.